नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. अतिशय गंभीर आणि शोकपूर्ण वातावरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यामुळे आज त्यांचा शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराच्या वेळेला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राज्यांचे मंत्री आणि प्रमुख व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते. जनसागर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आला होता आणि बारामती शहर हे या जनसागरानं संपूर्णपणे ढवळून निघालं. दुःखाचे अश्रू त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी व्यक्त केले. जाणून घेऊयात आपण बारामती येथील अजित पवार यांचा शासकीय इतमामामधला हा अंत्यविधी. तयार असणार आहे. पोलीस बँड पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहेत. सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे. नितीनजी नवीन, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब, आदरणीय दादांना अर्पण करतील. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देतात. यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत, कोणीही जागा सोडू नका. मानवंदना होईल, शोकशस्त्र होईल.
अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं आणि त्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील 1771 दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचं आज कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम दगडूशेठ गणपती दरवर्षी करत असतो. आपण जी त्यांना निधी देतो, अभिषेकाचे पैसे देतो, दक्षिणा देतो, पेटीमध्ये जे पैसे देतो किंवा देणगी मिळते त्यांना, त्यातून या प्रकारचं सामाजिक कार्य हे मंडळ आणि हे ट्रस्ट करत असतं. जाणून घेऊयात दिव्यांगांना 1771 दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रदान. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, त्याचप्रमाणे टाटा ऑटोकॉम सिस्टीम लिमिटेड आणि पिनाकल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कृत्रिम अवयव प्रदान करण्याचा कार्यक्रम हा या ठिकाणी आज आपण घेण्यात आलेला आहे. यंदाचं हे दगडूशेठच्या माध्यमातून हे 4थं वर्ष आहे आणि महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंत 7,000 गरजूंनी याचा लाभ घेतलेला आहे. आत्ता 7 दिवस हे शिबिर या ठिकाणी चालणार आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, धाराशिव आणि अगदी गोवा राज्य या ठिकाणांवरनं या ठिकाणी हे सर्व पेशंट्स आलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी मोजमाप घेऊन ह्याच ठिकाणी त्यांना त्याच दिवशी त्यांचे कृत्रिम पाय असतील किंवा कुबड्या असतील किंवा व्हीलचेअर असतील, जे काय असेल ते त्याच दिवशी त्यांना या ठिकाणी आम्ही दिलं जातं आहे, जेणेकरून त्यांना जरी या ठिकाणी येताना काही अडचणी असल्या उतरताना वगैरे तरी जाताना त्या अतिशय आनंदाने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत. ही गणपती बाप्पांची कृपा आहे आणि अशी निरंतर सेवा करण्याचं भाग्य हे आम्हाला लाभलं आहे. ह्याच्यासारखा आनंद दुसरा नाही. आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की ह्या शिबिराचा 31 तारखेपर्यंत हे शिबिर आहे, ह्याचा आवर्जून लाभ घ्यावा. कारण दर 3 वर्षांनी हे जे कॅलिपर आपण देतो किंवा ह्या ज्या कुबड्यांचं जे मटेरियल आहे ते रिन्यू करावं लागतं, त्यानंतर परत नवीन आपल्याला बसवायला लागतात. त्यामुळे आपल्या ओळखीमध्ये पण जे कोणी असे गरजू असतील त्यांना आपण अवश्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या हिराबाग कोठी येथे नाहीतर गणपती भवन या ऑफिसमध्ये त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि निश्चितपणे त्यांना याचा लाभ मिळेल. या ठिकाणी पोलिओच्या जे लहान बालकं आहेत त्यांच्यासाठी विशेष व्हीलचेअर यावेळेला बनवण्यात आलेले आहेत, म्हणजे त्या मुलांना देखील त्यांचं जीवन अतिशय सुसह्य आणि आनंदाने समाधानाने हे कसं त्यांना घालवता येईल अशी विशेष व्यवस्था या संपूर्ण शिबिरामध्ये आपण केलेली आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की सर्व गरजूंनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपलं जीवन हे अतिशय आनंदाने आणि समाधानाने व्यतीत करावं. धन्यवाद. जय गणेश.